काय मग सुटले का तोंडाला पाणी? आह, मोमोज. तुम्हाला माहिती आहे का, साधारणपणे ना मंगोल लोकांनी 13व्या शतकात चीनमधून डम्पलिंगची संकल्पना आणली होती. त्यानंतर काय झालं माहिती का, नेपाळमध्ये 14व्या शतकात सुरुवात झाली होती. मग काय झालं, 15व्या शतकात नेपाळी व्यापाऱ्यांनी तिबेटवरून ही पाककृती भारतात आणली असं म्हटलं जातं. नेवार भाषेत मोम म्हणजेच वाफवून शिजवलेले पदार्थ. मोमोज ही अशी एक लोकप्रिय डिश आहे ना, म्हणजे स्ट्रीट फूड आहे असं ते ओळखलं जातं बरं का, जे ऐकल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मोमोज सर्व वयोगटातील लोकांना आवडते. व्हेज, नॉन व्हेज अशा 2 प्रकारामध्ये ह्याच्यामध्ये मोमोज मिळतात. तेच मोमोज तळून किंवा उकडून असे कुठल्याही पद्धतीने बनवले जातात. क्वचितच असा कोणी एखादा असेल ज्याने मोमोज अजूनपर्यंत चाखलेच नसतील, आणि चाखले नसतील तर नक्कीच मोमो लो मोमो ह्या शॉपला व्हिजिट करायला काहीच हरकत नाही. इथे नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पिंपरी चिंचवडमधलं असं एक ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत की जे सध्या पूर्ण युवा युवतींचं म्हणजे हल्लीच्या पिढीचं खूप क्रेज असलेलं हे आहे. प्रत्येक जण जसं त्या मोमोजकडे ओढलं जात आहे असे हे मोमोज आहेत भेल चौकामध्ये. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मोमो लो मोमो. म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर इथले फॅन होऊन जाणार, एवढे छान खूप व्हरायटीजमध्ये इथे मोमोज मिळतील तुम्हाला. आपण ह्या मोमोजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आज दाखवणार आहे. तुम्ही पूर्ण माझ्याबरोबर राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. तुम्ही चला आपण व्हिडिओला सुरू करूया. तिबेटमधून भारतात आलेल्या मोमोजनी त्यांची एक वेगळी जागा निर्माण केली आहे आणि सध्याच्या युवा पिढीच्या पसंतीस उतरलेली हे मोमोज. व्हेज मोमोजमध्ये बारीक चिरून भाज्यांचे सारण मैद्याच्या पारीत एक विशिष्ट आकारात भरून बनवले जातात. तसेच नॉन व्हेज मोमोजमध्ये चिकन किंवा मटनचा खिमा करून त्याचे सारण मैद्याच्या गोळ्यात भरले जातात आणि हे स्टफ केलेले मोमोज उकडून किंवा तळून किंवा भाजून म्हणजे तंदूर करून खाल्ले जातात. इथे तुम्ही पहिल्यांदा आलात ना की पहिल्यांदा इथे तुम्हाला कुपन सिस्टीम आहे. तुम्हाला इथे कुपन घ्यावं लागतं. कुपन घेऊन तिथे दिलात की तुम्हाला तुमचे आवडते मोमोज तुमच्या प्लेटमध्ये येतील. हे आपण बघूया. इथे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट मिळणार आहे. तुम्ही बघू शकता सिटिंग अरेंजमेंट कशी आहे. आतमध्ये सुद्धा आहे. गाइस, दिस साइड टीना हियर. सो इकडे मी मोमोलो मध्ये ॲक्च्युली 2-3 इयर्स झाले येते आहे आणि मी इकडे फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं स्टीम मोमोज, चिकन स्टीम मोमोज. सो इट वॉज व्हेरी ज्युसी. सो यू कॅन कम अँड हॅव अ ट्राय. सो इकडे वेरियस टाइप्स ऑफ मोमोज भेटतील तुम्हाला. पेरी पेरी मोमोज आहेत, चिकन स्टीम आहे, पनीर स्टीम आहे. देन त्यांनी अजून ॲडिशनल ठेवले आहेत मोमोज. सो तुम्ही ट्राय करू शकता त्यांचे अदर मोमोज ॲज वेल. सो प्लीज come here and have a try. So it is really worth. Thank you guys. हाय, आय एम अक्षता अनिल गायकवाड. मी इथे 2-3 वेळा आलेत, पण इथले मोमोज खूप छान आहे. मला आवडले पण, टेस्ट पण खूप छान आहे. आणि म्हणजे तुम्ही पण या, ट्राय करा इथले मोमोज येऊन. थँक्यू. स्पेशली का इथे मोमोज आल्यानंतर चिकन तंदूर. हो, चिकन तंदूर. आम्ही या रेस्टॉरंटला जवळजवळ 1.5 महिन्यापासून येतोय आणि महिन्यातून आम्ही 2-3 वेळा आलो. व्हेज एकदम छान आहे, यांचं एक नंबर क्वालिटी आहे. इथे आलात ना की तुम्हाला एक अशी युनिक सिटिंग अरेंजमेंट मिळणार आहे. मस्त अशी, म्हणजे मी आतापर्यंत तर अशी सिटिंग अरेंजमेंट नाही बघितली. मोमोज खाण्यासाठी खूप छान सिटिंग अरेंजमेंट आहे. आतमध्ये पण आहे. तुम्ही नक्की एकदा या बरं का.
नमस्कार. आमचे मोमोज चालू करून झाले 4 वर्ष टोटल. आम्ही एक छोट्या गाड्यापासून चालू केलं तर बाहेरच एक छोटं एक स्टॉल लागायचा, त्याच्यावरून आमची जर्नी इथपर्यंत आलेली आहे 4 वर्षामध्ये. टायमिंग सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत. आमचे टोटल 30 प्रकारचे मोमोज आहेत. त्याच्यामध्ये व्हेज, पनीर आणि चिकन अशा व्हरायटीज आहेत. तंदुरी स्पेशल आहे आमचं. चिकन तंदुरी मोमोज, चिकन अफगाणी तंदुरी मोमोज. 70 पासून चालू आहेत टोटल मेन स्टीम मोमोज, आणि 120 पर्यंत मोमोज टोटल कॉस्ट आहे. हो, पार्सल आहे. स्विगी झोमॅटोची पण व्यवस्था आहे. स्विगी झोमॅटो पण असतं आपल्याकडे, त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन. आणि इकडून पण पार्सल सेटिंग पण अरेंजमेंट आहे साईडला. हो, थँक्यू. नक्की ट्राय करायला या मोमोज आमचे. तुम्हाला वेगळा अनुभव भेटेल सगळ्या मोमोज पेक्षा. थँक्यू. ही मोमोजची कहाणी. इतक्या व्हरायटीजमध्ये इथे मोमोज, व्हेज मोमोज, पनीर मोमोज, पेरी पेरी मोमोज, तंदूर मोमोज, असे प्रकारच बघून ना दरवेळेस आलात की एक नवीन प्रकार ट्राय करा. नक्कीच वेगवेगळी टेस्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि त्या मोमोज बरोबर मिळालेली जी चटणी आहे ना, आहा क्या बात आहे. असं नाव घेतलं ना तरी बघा तोंडाला असं पाणी सुटते. आणि अगदी ते मोमोज आहेत ना ते केळीच्या पानामध्ये तुम्हाला सर्व केले जातात. त्याच्याबरोबर ती चटणी आणि मयोनीज असे तुम्हाला तिथे प्लेटिंग केलं जातं. चीजसुद्धा भरभरून दिलं जाते. तर हे मोमोज चटणीबरोबर खायला याच, आणि तेही गरम गरम वाफवलेले मोमोज एकदा नक्कीच ट्राय करा. इथे तुम्हाला मिळेल व्हेज मोमोज, पनीर मोमोज आणि नॉनव्हेज मोमोज. कधीच कंटाळ येणार नाही. प्रत्येक मोमोजच्या प्रकारची चव काहीतरी खास आणि न्यारीच आहे. मग सुटले का तोंडाला पाणी? या व्हिजिट करा मोमोलो मोमोला. तर आपल्याला आता त्यांनी मोमोज आपण स्पेशली घेतलेत. हे पनीरचे मोमोज सगळे हे चिकनचे आहेत, आणि हे अफगाणी म्हणून जे इथले स्पेशल फेमस आहेत ते मोमोज दादांना आपण द्यायला सांगितलेत. आपण एक एक करून इथले टेस्ट घेऊया. चटणी पण आहे, गरम आहेत. तंदूर मोमोज आपण फिलिंग बघा किती पूर्ण आहे. चटणी बरोबर याची टेस्ट घेऊ. खरंच जसे रिव्ह्यू आहेत ना तसे या मोमोची टेस्ट आहे. खूप छान आहे. आपण अफगाणी पण जरा टेस्ट करूया. चटणी पण स्पायसी आहे. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्याला मयोनीज पण दिली आहे. तंदूर आहे. आता आपण पनीर पण टेस्ट करू. अमूल बटरचं वा वा वा. पनीरचं फिलिंग सुद्धा खूप छान आहे. सॅलड पण आहे, आणि विशेष म्हणजे केळीच्या पानामध्ये हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. खरंच खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्कीच एकदा इथे व्हिजिट करा आणि इथली टेस्ट बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मोमोज खरंच छान आहेत. नक्की या. धन्यवाद.
तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा जो मोमोज स्पेशल, आपल्या पिंपरी चिंचवड एरियातला बेस्ट मोमोज असलेला भेज चौकातले मोमोलो मोमो, हा बेस्ट स्पेशल एपिसोड कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत तुम्ही स्टार्ट टू एंड जसा आपला व्हिडिओ बघितलाय म्हणजे नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडलाय. सो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेला बेल आयकॉन पण प्रेस करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. तुम्ही आपला व्हिडिओ तुमच्या रिलेटिव्ह, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॉरवर्ड करा, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा वेगवेगळी ठिकाणं कळतील. धन्यवाद.